अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. या साध्याने स्वतःचं ज्यानं अकाउंट ओपन केलं कल्पेश याच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने फटका. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. असा चेंडू देखील जाईल आउट ऑफ दी पार्क. चेंडू कुठं अटकला का? ए बॉल बघा, बॉल नवीन दे. क्या बात आहे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कपिलेचा बॅट मधून आपण पाहतोय. सलग 2 चेंडू मधून 2 मोठे फटके. मॅच बॉल आलेला आहे. कल्पेशाच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी आपण पाहिली. सलग 2 चेंडूमधून 2 मोठे फटके. संघ धावसंख्या देखील 7 पुरस्कार धावसंख्या होती बिनबाद 13 और क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकांना गोलंदाज रमेश थोडंसं मागणं ठरतोय, कारण की पहिल्या 3 चेंडूंचा पण विचार केला तर तब्बल 13 धावा. मयूर चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. क्रिकेट फेस्टिवल आपण पाहतो, क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचा बिग शो पाहतो, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो, क्रिकेटचं जुनून आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची खऱ्या अर्थाने स्पर्धा. तालुका क्रिकेटला लाजवेल असं या स्पर्धेचं आयोजन. केपीएल कोपर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं थरार. चला 95 विनंतीला आपण सामन्याला सुरुवात करावी.
षटक क्रमांक पहिला संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक महत्त्वाचा फलंदाज बाद जरी झाला असला तरी मात्र संघाची धावसंख्या ती 1 बाद 16. एक चांगली उत्तम सुरुवात आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुमची सुरुवात चांगली असते तेव्हा तुमचा शेवट देखील अतिशय चांगला गोड होतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पायला सांगितलं. दुसरं गोलंदाज येतो दर्पण. ऋतिक थोडस जास्त डिस्टर्ब करतो तू. फिल्डिंग घे बाबा, किती टाइम लावतोय. सर्वांना सजेशन करायला जात आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. गोलंदाज जातोय दर्पण. स्ट्राईक रोटेट करणे संदीप. फलंदाज संदीप याला तर नॉन सेन्सिटिव्ह मयूर. चला प्लीज तो पहिला चेंडू थोडासा स्वर आपण पाहतोय आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच बाई चिकून घेते. कमांतर धाव. या अंतर धावाने संघात धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होते ती 18. ओव्हर क्रमांक दुसरं दर्पण. आता मात्र चेंडू मोठा फाटका आहे. चेंडू काही क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस मात्र 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. अतिशय प्रतिम उत्तम फटका संदीप याच्या बॅटमधून आणि चेंडू एका टप्प्याने वाढीश दोन क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पर्धेक समाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. करूया चौकारचं सेलिब्रेशन. आउट आउट इज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दर्पण. वर शॉट व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू तर शॉर्टपेट डिलिव्हरी. फलंदाज शप्पल झाला. चेंडूला सुंदर असं हुक केलं. चेंडू लॉंग लेग सीमार क्लिअर करणारा नेत्रदीपक चौकार येतोय. या चौकानं संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 33-3. पटाया रेस्टॉरंटच्या
मुकेश नाही का? जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करू मान्यवरांचं शुभ सन्मान. आज काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे. त्यामध्ये रेगुलर ग्रामीण क्रिकेट के बहुत ही मशहूर क्रिकेटर जयजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. रेग्युलर ग्रामीण क्रिकेटचे एक नामांकित असं क्रिकेटर जयेश यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. जयेश पाटील रेग्युलर ग्रामीण भिवंडी ग्रामीण क्रिकेटचे स्टार खेळाडू यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. सन्मान्य श्रीजी पाटील आपण देखील कुठे प्रेक्षक बनले असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मान्य विश्वाजी पाटील आदरणीय विश्वाजी पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. विश्वास पाटील यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केला जातोय. कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मान्य मच्छिंद्र पाटील कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सन्मान्य मच्छिंद्र पाटील. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे त्या मान्यश्री मुकेश पाटील यांना आपण सन्मानित करूया. नाईक पिक्चर मधले साईस विनंती करतो आपण मुकेश भाऊ यांचं स्वागत आणि सन्मान करावा. या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज त्यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध झाली. ही स्पर्धा संपन्न करण्यामागे खऱ्या अर्थानं ज्यांचा एका सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केले त्यांच्यासाठी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय विवेक म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचं आहे. आदरणीय विवेक म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली. मैदानाच्या आतमधून एक्सप्रेस डेलिव्हरी वेगवान चेंडू बीट करताना फलंदाज आला. हलकासा अपील प्रश्न पंचांनी दिला मात्र पंच संमत नाही आहे. अपिलामध्ये जल्लोष जास्त आणि विश्वास थोडासा कमी आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर ओव्हर क्रमांक 3 वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार गोलंदाज ऋतिक पहिल्या चेंडूवर ज्यांनी सफलता उपलब्ध केली. दुसरा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून डॉट. एक चांगली सुरुवात तिसऱ्या ओव्हरमधून करताना ऋतिक. चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. शतरक्षक दक्ष चांगले शतरक्षण त्याच्या माध्यमातून वन बाउन्स एका टप्प्याने इनफिल्ड मधून चांगले शतरक्षण झालं. एक धावगणीची संधी मात्र चक्की सिंगल कंप्लीट. धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 34. लॉस ऑफ 2 विकेट. नाशिकच्या आशिक महेंद्र मान्य श्रीजी पाटील आपण कुठे प्रेक्षक मध्ये असाल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. अतिशय चांगला फटका कलात्मक ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर आणि चेंडू जातो थर्डमॅन सीमारेषेक चौकार. ऑफस्टॉमच्या थोडासा बाहेरचा चेंडूचा फलंदाज थोडासा बॅकफुट लागला. चेंडूला सुंदरसं क्लिअर केलं. खऱ्या हातानं फटक्यामध्ये एक आपण अदा पाहिली. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर आणि या चौकानं संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे धावसंख्या होती ती 38. लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघात धावसंख्या आहे ती 2/38. राजगड नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी प्रथम फलंदाजी करतोय. तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रतापगड हा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. बिग मॅच. राजगड काय जिंकले का? खऱ्या अर्थानं सामना राजगड या संघाला डू अँड डाय या सिच्युएशनचा आहे. चेंडू ऑन द राईज. महेंद्र शिंगाने यांचा चांगला प्रयत्न. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं अपडेट पाहिलं तर रॉयल राजगड सध्या 2 स्पर्धामधून थोडंसं लॉस आहे. तर हा सामना त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने डू अँड डाय. करूया मरो सर काय
या सामन्यामधून विजय फार महत्त्वाचा आहे राजगड या संघाला. तीन संघ झाले ना, तीन तर आले नाही मध्ये. यांची यांनी जिंकली का माझी एक नंबर ही 2 नंबरला आहे यांची ही नाही ही जिंकली रायगड. हां त्यांचं लफडा ना, हे 2 जिंकले ना, हे जर जिंकले इथं तोरणा तर हे 2 जिंकले मग हे असं 2 पॅटर्न क्लिअर होईल ना. हां मग पॅटर्न क्लिअर होईल. 3 षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 40. प्रतिओव्हरचा आपण साधारणतः विचार केला तर 13.33 सरासरी. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पल आणि सांघिक चौथं बघूया गोलंदाज कोण येईल. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज येतोय साईश. चेतन करायचं आहे ना सांगा राजगड. त्याला पण उलटा रे, म्हणजे बॉल चुकला तर आत नाही जाणार नाही. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे साईश. हा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम ओव्हर हाताळताना पहिल्या 3 ओव्हरचा आपण विचार केला 3 ओव्हर तब्बल धावा झाल्या 40. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 13.33 सरासरी आहे. नाईक पिक्चर मधून आलेले नायजेरियन साईश. थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे मात्र सेफ लँड होतो चेंडूचा आहे. शॉर्ट मिडविकेटला चेंडू आपण पाहिला सांग 2 धावा घेण्याची संधी आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 42-42. चेंडूला निश्चित थोडासा मोठा फटका मारण्याचा मानस होता मात्र व्यवस्थित संपर्क साधता आलं होतं. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. चेंडू जातो ऑन साईडला. शॉर्ट मिडविकेटला चेंडू लँड झाला आणि जोपर्यंत चेंडूची फेक इन फील्डमधून केली जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 42. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज साईश. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू घेतो शरीराचा वेध. खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग तुमची नजर आणि सर्वात महत्त्वाचे चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. क्रिकेट खेळताना गोष्टी आवश्यक आहेत. खेळपट्टीवर 2 महेंद्र एकत्र. चेंडूला मोठा फटका. चेंडूखाली मात्र क्षेत्ररक्षक दक्ष झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. पंचाने देखील नो बॉलचा इशारा केलेला आहे. खराब चेंडूची फेक झाली होती. बिमर फेक झाली होती. पंच पनिश म्हणून त्या चेंडूला नो बॉलचा इशारा करतात. 1+2 3 धावा. आता या 3 धाव्याने संघाची धावसंख्या 45. आता एक चांगल्या लक्षाकडे वाटचाल करताना आपण संघ पाहतोय. 1 पोचला 2 पोचले. टोर्नामेंटची मॅच बाकी ना रे. ही आता इथे यांचा होईल साफीचा बरोबर. यांना एक जिंकून कसा तोरणा जिंकली म्हणजे टेन्शनच नाही नाही का. तोरणा जिंकली इकडे टेन्शन नाही. तिकडं ती प्रतापगड इकडे टेन्शन नाही. हा काय ते 2 जिंकतील प्रतापगड. बॉल आउट होईल एक नंबर झाले. नमस्कार. काय नाव आहे? तक्षक. मला वाटतं जयेश पाटील यांचा सुपुत्र आहे. नाही आपलं नाही भाषा आहे का. क्या बात आहे. मामाचं माट गुण घेतलेत त्याने. मैदानाच्या बाहेर काय जबरदस्त फलंदाजी आहे. सुपर गेली
धीरज पाटील यांचा चपाक कुठेतरी शिवलेला दिसतोय. पहिली कॅच, पहिला आदरा, पहिला मोहरा, पहिला गाडी, पंबरम बंबंब. लीग स्पर्धेमधील शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. तोरणा टायटन विपक्ष लोहगड लेझंड या दोन संघामधून. अरुण भाऊ टॉस करून जा. टॉस करणार. चला दोन्ही संघाचे कॅप्टन उमेश टॉस घे त्यांचा. पटाया रेस्टॉरंट अध्यक्ष अत्याजी मात्रे हार्दिक स्वागत. चला तोरणा टायटन्स आणि लोहगड लिजेंड्स दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहे. विनायक आणि मनोज दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आजच्या या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना असेल. एका बाजूला KPL आणि दुसऱ्या बाजूला आहे कोपर प्रीमियर लीग. KPL असा कॉल आहे आणि कोपर प्रीमियर लीग आलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे लोहगड लिजेंड्स. तर मनोज निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार गोलंदाजी. तर एक सामना जिंकलेला आहे, एक सामना हरलेला आहे. हा सामना अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठी. तर या सामन्यासाठी काही वेगळी रणनीती आखून आलीत का? रणनीती आता आखूया. मॅच झाल्यावर तिथे आमचे सर्व प्लेयर आहेत, तिथे जमून आम्ही करतो काय रणनीती. विनायकला पहिल्यांदा आऊट करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा असेल प्रयत्न असेल? कमीत कमी तर 20 मध्ये पण रोखू, पण तसं काय विनायकच्या समोर आम्ही तेवढे कमीमध्ये रोखू शकत नाही. तरी 40-45 पर्यंत.
तर विनायक, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? निश्चितच आम्ही बॅटिंग करणार होतो. मनासारखं आलेलं आहे. तर बॅटिंग करताना समोरच्या टीम समोर किती धावांचं टार्गेट ठेवायचं सेट केलेलं आहे? 60 ते 70. 60 ते 70 धावा करताना असे कुठले फलंदाज आहेत की त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल? सुरुवाती माझ्याकडनंच असेल. पहिला मी आहे, माझ्यानंतर एक जतीन मडवी, त्यानंतर घरत आपल्या रोशन घरत आहे. असे 5-6 प्लेयर माझ्याकडे आहेत जे चांगले बॅटिंग करतात. शेवटचा प्रश्न, कोपर प्रीमियर 2025 कशा प्रकारे एन्जॉय करता? खूपच छान. आणि कोपर गावातल्या सर्व लहान तोर आणि 40+ नवीन नवतरुण खेळाडू प्रत्येकाला चान्स भेटलेले आहे. आणि ही स्पर्धा खरोखर यशस्वीरित्या पार पाडून आणि पुढच्या वर्षी याच्यापासून चांगली होईल ही अपेक्षा आम्ही नक्कीच ठेवू. आणि त्या जी अपेक्षा आम्ही ठेवतो का KPL आणखीन चांगली करावी, त्यासाठी आमचं देखील योगदान काहीतरी असणारच. तर दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. लोहगड लिजंड्स या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रातचे पण लाव ना तू. सिरियसली मला माहित जाऊल ना आपलं वाटाचं ते पाणी टाकायचं चिकट गोळा हॅलो बॅक टू नाऊन क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघांमध्ये जबरदस्त आपला सामना होतो. एका बाजूला राजगड रॉयल आणि त्या अगेन्स्ट प्रतापगड गार्डियन्स. हॅलो. राजगड रॉयल्स असंघ प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांच्या अंती ज्या संघानं धावा केल्या 48 आणि विजयाचं लक्ष्य 49 धावांचं. प्रतापगड संघाची सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करा प्लीज. आणि दोन्ही संघाचे 12 मॅन आपण देखील समारोह कक्षाला जॉईन व्हा. ज्या संघाचा 12 मॅन उपस्थित नसेल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. दोन्ही संघाचे 12 मॅन बाय बाय. दोन्ही संघाचे 12 मॅन प्लीज आपण या. राजगड आणि प्रतापगड. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत. अतिशय उत्तम दर्जाची मित्र ही स्पर्धा खऱ्या अर्थाने स्पर्धेचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक यजमान संघाची जेवणाची उत्तम सोय, रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचे जेवण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाच्या खेळाडूंना दिलं जातं. कालच्या दिवसामधून देखील स्पेशल जेवण आपण पाहिलं नॉनव्हेज. अठ्ठेचाळीस धावा झालेले आहेत. 49 धावांचं लक्ष प्रतिवर्ष आपण साधारणतः विचार केला तर 12.25 सरासरी आहे. साधारणतः प्रत्येक ओव्हरमधून एक मोठा फटका आवश्यक आहे. तर राजगड आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो आणि प्रतापगड संघाची सलामी जोडी इन ॲक्शन मध्ये. एका बाजूला साईश तर दुसऱ्या बाजूला कोण आहे बाबू, कोण नाव काय प्लेअरचा? बॅट्समन मुकेश आणि साईश. ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मुकेशला, नॉनसाठी साईश. बघा दोन्ही उत्तम फलंदाज आहे खऱ्या अर्थाने. स्पर्धेमधून देखील दोन्ही फलंदाजांनी अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या स्पर्धेमधून केलेला आहे. हा सामना देखील प्रतापगड संघासाठी फार महत्त्वाचा आहे कारण एक सामना ते हरलेले आहेत, एका सामन्यामध्ये ते विजय संपादित केलेले आहे आणि त्या अनुषंगानं हा तिसरा सामना त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. 48 झालेले आहेत, 49 बनवायचे आहेत. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा जरा प्लीज.
तर वैयक्तिक पाहिलं, सांघिक पाहिलं आणि गोलंदाज मला वाटतं विजय येतोय. गोलंदाज विजय येतोय. क्रिकेटचा बिग इव्हेंट आणि क्रिकेटचा बिग शो कोपर प्रेमी लीग 2025 या स्पर्धेचं थरार मित्र आपण पाहतोय. एक अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा, अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा. डिसिप्लिन आणि डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शिस्त आणि शिस्त. आदरणीय राकेशजी पाटील, आपण देखील कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. मुकेश भाऊ तुम्हाला खास आमंत्रित करतात. बॅक टू नावन क्रिकेट, जाऊया मैदानाकडे. गोलंदाज विजय आणि पहिला चेंडू थोडासा टेकनीमध्ये चेंडू ऑन साईडचा पटका चेंडू येतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चांगलं आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्याने आउटफील्डमधून चेंडूला कलेक्ट केला जातो. एक धावेची संधी प्राप्त होते. फलंदाज मुकेश याला एक धावेने स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती बिनबाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं, विजयाचं लक्ष 49 धावांचं आणि पहिल्या चेंडूमधून 1 धाव प्राप्त करताना फलंदाज मुकेश. लीग मॅच मधून शेवटचा अंतिम सामना दोन संघांमधून मला वाटतं टॉस झालेला आहे. तोरणा टायटन्स विपक्ष लोहगड एज लेझंड. टॉस कोणी जिंकला? फील का? दोन संघामधून आपण नाणेफेक पहिले. नाणेफेकीचा कौल मला वाटतं लोहगड लेजंड्स या संघाच्या बाजूने लागतोय आणि ज्यानं प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण वाट बॉल. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आणि महत्वाचं विकेट, बिग विकेट. बरी सफलता या पर प्राप्त होते गेंदबाज विजय. अतिशय कमालीचा चेंडू. फलंदाज थोडासा चपल झाला, तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता आणि फर्निचर बिघडते या ठिकाणी. क्लिंग बॉल, ट्रिपलची दांडी गोल. महत्वाचं विकेट प्राप्त करताना गोलंदाज विजय. लीग मॅच मधील शेवटचा अंतिम सामना दोन दिग्गज संघांमध्ये, एका बाजूला तोरणा टायटन तर दुसऱ्या बाजूला लोहगड लेजंड. बघा, सर्वांना एक सूचना नसून विनंती करतोय ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं. उष्णता फार वाढलेली आहे, त्या अनुषंगाने सर्वांना सूचना नसून विनंती करतोय ड्रिंक्स करून कोणी मैदानामध्ये खेळू नये. आपल्याकडे संध्याकाळी भरपूर वेळ आहे. नेक्स्ट बॅट्समन धीरज. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल. नेक्स्ट बॅट्समन येतो धीरज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. 40 पर मिनिट 40 आहे ना पहिली ओव्हरला. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम दर्जाची चेंडूची फेक आपण पाहिली विजयाच्या माध्यमातून. या अगोदर देखील एक चांगली महत्वाचं विकेट ज्यांना प्राप्त केला. चेंडू देखील सुंदर रीतीने हाताळताना गोलंदाज ओव्हर क्रमांक पहिला आणि खऱ्या हातानं संघ नायकाने त्याला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमधून विजयाच्या माध्यमातून. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. खाली क्षेत्र चेंडू जाईल. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पेलची माझ्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. अतिशय चांगला फटका. फलंदाज धीरज याच्या बॅटमधून आणि या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 1/5. ओव्हर क्रमांक पहिलं, विजयाचं लक्ष आहे. त्यासाठी काढला मोठ्या वाटल्यावर उठवलेलं एक माणूस ठेवतो. माणूस 500 रुपये जातील पण जाम आहे सगळं अरेंजमेंट करून
अतिशय चांगला चेंडू, प्रथम उत्तम दर्जाची चेंडूची फेक आपण पाहिली. फलंदाज नीचे थोडासा स्टेप आउट झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचा चेंडू गोड धाबा झाल्या फक्त आणि फक्त 5. पहिल्या ओव्हरमधून थोडासा बॅकफुटला आपण संघ पाहतोय. प्रतापगड पहिल्या ओव्हरमधून थोडासा बॅकफुटला आहे. साजेशी कामगिरी, साजेशी धावा पहिल्या ओव्हरमधून स्कोर बोर्डवर दिसत नाही. धावा झालेल्या फक्त आणि फक्त 5 आणि महत्त्वाचा एक विकेट देखील या ठिकाणी बाद झालेले आहे. आता येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज. 18 चेंडू 44 धावा. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. आव्हान फार थोडंसं डोईजर आहे, अवघड आहे. कोप्पर प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. तो काही तिकडे ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचं कव्हरेज आपण पाहू शकता. चला प्लीज थोडंसं स्पीडअप. हॅलो हॅलो कुणाल गरत, आपला ड्रोन जरा जेवणाच्या मांडपात फिरवावे. जेवणाचा आडाखडा बघून या. ड्रोन त्याला उतरायला सांग, जाईल कामांच्या. चला प्लीज सामन्याला सुरुवात करा. पहिल्या ओव्हरमधून फक्त धावा जमा झाल्या 5. पहिल्या ओव्हरमधून प्रतापगड संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहिला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला सांगिक, दुसरा गोलंदाज आहे तो अथर्व. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम चेंडूची फेक अथर्वच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव. सुंदर सुरेख अप्रतिम उत्तम दर्जाची चेंडूची फेक आपण पाहिली. अथर्वच्या माध्यमातून पहिला चेंडू, त्याच्या माध्यमातून डॉट. आता मात्र थोडंसं अंधाराच्या पद्धतीने चेंडू खेळू काढला, चेंडू जातोय वाडिश व्हाईट ऑफ लॉंग ऑफला चेंडू जातोय. 2 धाव घेण्याची संधी झाली. या 2 धावांची संख्या धावसंख्या. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का? यास मात्र तिसऱ्या धावीसाठी फलंदाज धावचीत बाद. काही गरज नसताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. आत्मघातकी परिणामातून महत्वाचं विकेट, धावचीत बाद. सांघिक कामगिरी मैदानाच्या आतमधून आपण पाहिली. महत्वाचा फलंदाज मला वाटतं धीरज याची खेळी संपुष्टात. हॅलो, काय झालं राजा? आऊट झालाय. ये बाहेर, आता संपला खेळ. हॅलो, काय बिया वाटतंय? निघ बाहेर. गौतम प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. महत्वाचं विकेट, धावचीत बाद. 2 धावा कंप्लीट झाले होते. तिसऱ्या धावीसाठी जो प्रयत्न होता तो असफल झाला आणि तिसऱ्या धावीमधून महत्वाची विकेट, धावचीत बाद. धीरज फलंदाज बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन मैदानावरून जातोय. ऋतिक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. आता खऱ्या अर्थाने या विजयाची सर्व जबाबदारी जसं खांद्यावर असेल. ऋतिक याच्याकडे चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. तर बघूया. गोलंदाज देखील उत्तम दर्जाचा आहे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिली. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा. बघा ऋतिक, तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपण षटकांच्या अट्रिक साधता तर मान्यश्री देवेश पाटील यांच्याकडनं, देवेश घरात यांच्याकडनं तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राईज. ऋतिक, तुम्हाला एक सुवर्ण संधी चालू सामन्यामधून आपण षटकांच्या अटीक साधता तर सन्माननीय देवेशजी घरत यांच्याकडनं तुम्हाला 1111 रुपयाचं कॅश प्राईज. देवेशाच्या जे पारितोषिक आहे ते पारितोषिक आपण मानकरी ठरता काय बघूया.
आता सध्या तरी 2 धाबातून ऑन द राईज थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मिडॉपला येतो. 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 11. अतिशय चांगला फटका, प्रथम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. चेंडू सुंदर सपोर्ट केलं. चेंडू लॉंग लेग सीमार क्लिक करणारा नेत्र दीपक चौकार येतोय. चौकार संघा धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 15. ओट क्रमांक दुसरा विजयाचं लक्ष 49 धाबांचं. चेंडूची फेक थोडीशी चुकीची करताना गोलंदाज अथर्व याला पाहतो. शॉर्ट पिच डिलिव्हरी आखूड टप्प्याचा चेंडू वारंवार त्याच्या माध्यमातून फेकला जातोय. फुल्यांचे चेंडू दिसत नाहीये. मनगटामध्ये वाटतं ताकद नाहीये, शोल्डरमध्ये ताकद नाहीये. उत्तम गोलंदाजी करायची असेल तर तुमचे शोल्डर मजबूत हवेत. धावसंख्या 15. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे आउट ऑफ प्ले सिस्टम. पंच बाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 16. ओव्हर क्रमांक दुसरा वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं गोलंदाज अथर्व आहे. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक. हलकासा प्रश्न पंचांना विचारला गेला मात्र पंच संमत नाहीयेत. लेग बिफोरचा अपील झाला होता, पंच संमत झाले नाही. एक धावेचा निर्वाला लेग बॅकच्या रूपाने. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होते ती 17. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 17. आता येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 32 ची गरज. विजयासाठी 32 ची गरज. हॅलो. वेताल क्रीडा मंडळ कोपर आयोजित कोपर प्रीमियर लीग 2025 अतिशय सुंदर आयोजन.
अतिशय चांगला फटका चेंडू, सुंदरसा स्वीप केला चेंडू, फाईन सीमार शेकले करणारा चौकार येतोय. ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका ऋतिकेचा भाटमधून सदला. आता समीकरण येणार चेंडू 5 आणि विजयासाठी 19 धावांची गरज. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 23ची गरज असताना पहिल्या चेंडूवर चौकार. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधून जो सामना चालू आहे, पहिला दुसरा चेंडू दोन्ही संघासाठी अतिशय निर्णायक आहे. पहिल्या चेंडूवर जर निश्चित चांगला चौकार आले, दुसऱ्या चेंडू जर मोठा फटका आला तर निश्चितच या ठिकाणी लोहगड प्रतापगड हा संघ थोडासा कमबॅक करताना आपण पाहू. वन शॉट, खराब चेंडूची फेक झाली होती आणि त्याचा उत्तम समाचार, एक लॉलीपॉप चेंडू टाकला आणि ऋतिकेचा बॅट मधून तो बिग ब्लास्ट आपण पाहिला. व्हॉट अ शॉट ऋतिक. आता मात्र समीकरण बदलता येणारे 4 चेंडू विजयासाठी फक्त 13ची गरज केली. पहिल्या 2 चेंडू मधून तब्बल 10 धावा खर्च करताना गोलंदाज कल्पेश. आता मात्र विजयाच्या आशा थोड्याशा पल्लवित होताना प्रतापगड संघाच्या. येणारे 4 चेंडू विजयासाठी फक्त 13ची गरज. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक करताना संघ आपण पडतोय प्रतापगड. ऋतिकेचं मी कौतुक करणे, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचे फलंदाज आहे. संघाचा कीमॅन सध्या ठरतोय, एकाकी झुंज देतोय. 1 मॅन आर्मी ऋतिक. हा चेंडू मात्र सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्तम दर्जाचा. खऱ्या अर्थानं फलंदाज सफल झाला. तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. येणारे 3 चेंडू विजयासाठी 13ची गरज. 3-13 बघूया कोणाचे वाजतात. 3-13. हा चेंडू देखील सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्तम दर्जाचा. आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. चौकार षटकाचं प्रत्युत्तर नंतरच्या 2 चेंडू मध्ये देताना फलंदाजाला दोन्ही चेंडू डॉट. सामन्याला कलाटणी. आता सामना राजगड संघाच्या बाजूने, कारण 2 चेंडू आणि 13ची गरज. वाईट नको टाकू र. व्हॉट अ शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय प्रथम उत्तम दर्जाचा फटका आहे. कदाचित शेवटच्या अंतिम चेंडूवर मोठा फटका लागून जर आपण षटकार मारला तर हा पराभव तुमच्या जिवारी लागेल, कारण की 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आणि बघा ऋतिक काय जबरदस्त फलंदाजी करतोय. मला वाटतं सासरे भाऊ स्टेजवर उभे आहेत, बसलेले आहेत आणि त्यांनाच बसून त्यांचं जोश वाढलेलं वाटतंय. जावेही जोरात. दांडी गोल, षटकाराचं प्रत्युत्तर. व्हॉट अ बॉल कल्पेश. अहो या ना, अहो घ्या ना, आंबा तोतापुरी. कोपर प्रीमियर लीग अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे. कोपर प्रीमियर लीगचं पूर्ण जगभरात याचं थेट प्रक्षेपण चालू आहे. स्वतः डोनाल्ड ट्रम्पने याची प्रशंसा केलेली आहे. कोपर प्रीमियर लीग. यांची आपण एकावरची घेऊ ना.